वाजलेत रात्रीचे 12:15 आणि इथे काम चालू आहे फ्लॅग लावण्याचं. तसं फ्लॅग कशासाठी बनवतात? सो पियूत आहे फ्लॅग कशासाठी आपण बनवतो? अनाउन्स करताना ना एकदा नंबर अनाउन्स कर ना. कसले? कॅच पकडल्यावर कुठचा नंबर पकडला तिकडे आम्ही जाऊ शकतो ना. पळत जाणार तुम्ही? नाही तर कळत नाही. एवढं पळत जाणार तुम्ही? तर आपल्या इथे सबस्क्रायबर देखील आहेत आणि या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी भाग पण घेतलेला आहे. दादा कुठून आला तुम्ही? पुण्यावरून आलो. पुण्यावरनं भाग घेतलेला आहे. या अगोदर कॉम्पिटिशन खेळलेलं आहात? पहिल्यांदाच खेळतो. कसं वाटलं नियोजन? एकदम मस्त वाटलं. साजरा करतात काल अॅनिव्हर्सरी होती आणि हिचा नवरा बर्थडे असते, ते अॅनिव्हर्सरी असते, ते आमच्यावर असते. तुझं काय मत आहे आमच्याविषयी? काय नाही चालेल ना? हा चालतं मला, असं काय नाही. तुला वाटतंय ना तुझा नवरा सेफ हँड्स मध्ये आहे? नक्कीच ना? वाया नाही जाणार आमच्यावर आलेला माणूस. अँगलर कॉमेंटेटर आणि स्कोरर सोनम चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लेडी अँगलरचा अवॉर्ड यांना भेटला रत्नागिरी सुनेलेले. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सगळेच अँगलर्स ज्या गोष्टीची वाट बघत असतात ती गोष्ट म्हणजे KXAची टुर्नामेंट. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांनी यंदाच्या वर्षी ही टुर्नामेंट आपल्या तळाशील तोंडवळी बीचवर भरवलेली आहे आणि यंदा देखील साधारण 119 स्पर्धक या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. सो खूप धमाल येणार आहे. सर्फ फिशिंग आहे यंदाची आणि ही संपूर्ण स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अनेक स्पॉन्सर या टुर्नामेंटला लाभल्यामुळे अधिक उत्तमरित्या ही टुर्नामेंट पार पडता येणार आहे. मी खरंच मोरवेकर रिअलिटर्स जे आपल्या मालवणातले आहेत यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी एक चांगली कॅश स्पॉन्सरशिप आपल्याला दिलेली आहे. जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरचं बक्षीस आहे हे त्यांच्या मार्फत आपल्याला दिलं गेलेलं आहे. एका स्थानिक माणसाने आमच्यासाठी जो सपोर्ट केला आहे त्याच्यासाठी बिग थम्सअप. त्याचप्रमाणे अनेक स्पॉन्सर देखील लाभले आहेत आणि म्हणूनच आपण ही स्पर्धा खूप सुंदररित्या आणि चांगल्यारीत्या पार पाडणार आहोत. या स्पर्धेमध्ये कुठला कॅच होतो, कुठल्या नंबरला कुठल्या मास्याला पहिला नंबर मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, जी उद्या स्पर्धा होणार आहे ही तळाशील तोंडवळी म्हणजे तोंडवळी गावाची ही तळाशील वाडी आहे. या बीचवर ही स्पर्धा होणार आहे. पुढे जाऊन आपण ते सगळ्या गोष्टी बघणारच आहोत. पण आपल्या सगळे जे ॲडमिन्स आहेत किंवा जी आपले KXA मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी जी उत्तम राहण्याची सोय केलेली आहे ती या रिसॉर्टमध्ये केलेलं आहे आणि आपण त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया स्वप्नील दादाकडनं. स्वप्नील दादा नमस्कार. संगम बीच रिसॉर्ट हे आपलं रिसॉर्ट आणि इथेच आता सगळे जे KXA मेंबर आहेत त्यांची राहण्याची सोय तुझ्याकडे केलेली आहे. सो जेवण राहणं सगळं तुझ्याकडनंच होणार. जेवढे कॉम्पिटिशनला स्पर्धक येणार आहेत त्यांचं जेवण त्यांचा नाश्ता देखील आपल्याकडनंच प्रोव्हाइड केला जातो, बरोबर? तर आपल्याकडे टोटल अशा किती रूम्स आहेत? आपल्याकडे टोटल असे 5 रूम आहेत. ओके. आणि एक हॉल आहे. अच्छा. हॉल म्हणजे आपण डॉर्मेटरी म्हणून देऊ शकतो? डॉर्मेटरी म्हणून देऊ. अच्छा. त्याच्यामध्ये किती लोक राहतात? मिनिमम 8 ते 10 माणसं पकडा. अच्छा. आणि ऑफ सीझनला साधारण आपला रेट काय असतो? तो ऑफ सीझनला 2000 ने देतो. ओके. आणि आपल्या रूम AC आहेत? AC आहेत. जेवढ्या सगळ्या AC आहेत? सगळे AC आहेत. आणि साधारण सीझन असेल तेव्हा AC रूमचा काय रेट असतो? 1700 ते 2000. अच्छा. AC रूमचा तो रेट असतो आणि त्याच्यामध्ये आपण किती 2 ते 3 माणसं अकोमोडेट करतो? ओके. सो अगदी बघाल तर तुम्ही हे रिसॉर्ट आहे आणि समोरच हा बीच आहे, अगदी बीच टच आहे. जर तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल, ॲडव्हान्स बुकिंग करायचं असेल तर काय नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा? माझा नंबर आहे ओके 9404823983. अच्छा. याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि तुमचं बुकिंग करू शकता. सो खूप खूप धन्यवाद. आता आपण पुढच्या तयारीकडे वळूया. तर बरेच बॅनर लावायचं काम चालू आहे. पार तोंडवळी फाट्यापासून बॅनर लागत आहेत. हे जे आहेत हे सगळे आपले स्पॉन्सर्स आहेत. त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह प्राईज स्पॉन्सर मोरवेकर रिअलिटर्स, त्याच्यानंतर ओमकार पॉफ इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेड हे इव्हेंट पार्टनर्स आहेत. त्याच्यानंतर मीडियामध्ये म्हणजे हा जो इव्हेंट आहे तो जगापर्यंत पोहोचवण्यासाठी बरेच यूट्यूबर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे स्वर्गीय कोकण आहे, हनु हडकर आहेत, तर त्यांचं चॅनल आहे. तर त्यांच्याद्वारे देखील आपण हा इव्हेंट
लोकांसमोर पोहोचवणार आहोत. देन रिओ आहे आपल्याला ऑफिशियल एनर्जी ड्रिंक पार्टनर. सो थँक्स टू रिओ बूम, त्यांनी देखील आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. देन हॉस्पिटॅलिटी पार्टनर असतील किंवा इव्हेंट पार्टनर असतील, टॅकल स्पॉन्सर्स असतील, तर ह्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण का या लोकांमुळे अशी टुर्नामेंट चांगल्यारीत्या पार पडणं शक्य होतं. तर मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील प्रत्येकाला उत्सुकता आहे की KXAच्या सर्फ फिशिंग टुर्नामेंटच्या गुडीज बॅगमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे. तर आज मी तुम्हाला तेच दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिले प्रत्येक स्पर्धकाला भेटणार आहे ही गुडीज बॅग, ज्याच्यासोबत आपला ऑफिशियल हायड्रेशन पार्टनर असणार आहे इन्फ्लक्स. त्यासोबत आपला ऑफिशियल एनर्जी ड्रिंक पार्टनर असणार आहे रिओ बूम. तर हे एक रिओ बूमचा एनर्जी कॅन आणि पाण्याची एक बॉटल प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या गुडीज बॅग सोबत मिळणार आहे. त्याचसोबत गुडीज बॅगमध्ये येणारं सामान आता मी तुम्हाला दाखवतो. तर बर्कलीकडनं पॉवर बेट, हे प्रीरिक टाईपचं सॉफ्ट फ्लूर आहे, हे प्रत्येक स्पर्धकाला भेटणार आहे. त्याचसोबत विनायक फिशिंग टॅकल यांच्याकडनं ही हेड टॉर्च अवेलेबल होणार आहे. सिंकर्स भेटणार आहेत, पिरॅमिड सिंकर्स भेटणार आहेत. पार्टिसिपेंट्सना यूज करण्यासाठी सर्कल हुक्स आपण देणार आहोत. कास्ट अँड कॅच ब्रँडकडनं हे जिगेट्स भेटणार आहेत. मर्वीकडनं हे सॉफ्ट लोजचं पॅकेट देण्यात आलेलं आहे. त्याचसोबत मर्वीकडून हे मेटल जिग्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, प्रत्येक पार्टिसिपंटला भेटणार आहे. जिफिनकडनं हे सेन्सेस जिग्स 15 ग्रामचे जिग्स आहेत ते अवेलेबल झालेले आहेत. ओपन सी फिशिंग टॅकलकडून सॉफ्ट लूजचे मिक्स पॅकेट भेटणार आहेत. फिश ऑन टॅकल स्टोअरकडनं प्रत्येक स्पर्धकाला टॅकल बॉक्स देण्यात आलेला आहे. तर कसांकडून प्रत्येक स्पर्धकाला ही युटिलिटी बॅग देण्यात आलेली आहे. त्याचसोबत काही त्यांनी नवीन रील लॉन्च केलेले आहेत, त्यांचे लिफलेट्स देखील प्रत्येक स्पर्धकाला अधिक माहिती घेण्यासाठी ह्याच्यासोबत दिले गेलेले आहेत. यस, तर पिंटीने सगळ्यांना दाखवलेलं आहे आपल्या गुडीज बॅगमध्ये काय काय आहे. या सगळ्या गुडीज बॅग आज आपण संध्याकाळी पार्टिसिपेटला देणार आहोत जे लोक येत आहेत. जर तुम्ही कॉस्ट वाईज बघितलं तर आपण जसं सांगितलं की 3,300 रुपीज एंट्री फी आहे. पण जर तुम्ही या गुडीज बॅगची जरी किंमत पकडली सगळं मटेरियल पकडून, तर ते जवळजवळ 2-2.5 हजारापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, पण कमी नाही. तेवढ्याचं तर फक्त मटेरियल आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण त्यांना फूड देतोय 2 वेळेचं, त्याची कॉस्ट ॲड केली, टी शर्टची कॉस्ट ॲड केली, तर नक्कीच आपण काहीतरी खूप चांगलं आपल्या KXA मेंबर्सला देतोय किंवा पार्टिसिपेटला देतोय. तर कुठलंही काम करण्याअगोदर आपण शुभकार्य करतो आणि हे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. तहसील तोंडवली गावाचं हे ग्रामदैवत तहसीलवाडी. तर गोपाळकृष्णाला आपण नारळ द्यायला आलेलो आहोत. सगळे KXA मेंबर आहेत. गोपाळकृष्ण महाराज की जय. तर आपण थोडं काही कामानिमित्त मागे आलो आहोत रिसॉर्टच्या. ही समोर आहे ती रेवंडी दिसते तुम्हाला आणि या बाजूला तळाशील. आपण कालच रात्री बोटीने आलो आणि इथे देखील कयाकिंग चालू झालेलं आहे. आपण थोडीफार कयाकिंगची माहिती घेऊया. स्वप्नीलचे भाऊ आहेत. तर तुम्ही जर बघाल तर मालवण तालुक्यात असो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असं कयाकिंग केलं जातं आणि आता हे पहिल्यांदा तळाशीलमध्ये चालू झालेलं आहे. नमस्कार दादा. नाव कसं तुमचं? आणि आपलं कयाकिंगचं नाव काय? गौरेश कयाकिंग. आपण साधारण सेफ्टीसाठी काय प्रिकॉशन्स घेतो? आपण सेफ्टीसाठी पहिल्यांदा सर्वांना लाईफ जॅकेट देतो. अच्छा, लाईफ जॅकेट देतो आणि पूर्ण त्याची माहिती आपण समजावून सांगतो कसं काय आहे. बरं, आपली बाजूला सेफ्टीसाठी मोटर बोट देखील असेल? हो, बोट असते. ओके. आणि समोर मला तिथे मॅनग्रोव्ज दिसत आहेत, तर तिथे पण घेऊन जाऊ शकतो आपण? हो, घेऊन जाऊ शकतो. ओके. साधारण काय रेट आहे आपला कायाकिंगचा? आपल्या कायाकिंगचा पर पर्सन 200 रुपये आहे. अच्छा, अर्धा तास. तासासाठी. सुंदर. आणि मला जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? 7498 ओके. 766400. अच्छा, याच्यावर फोन करून लोक जर तहसीलला पर्यटनासाठी येत असेल तर नक्की तुमच्याशी संपर्क करून कायाकिंग करते. थँक्यू. तर गुडी बॅगचं वाटप झालेलं आहे.
सकाळी पण होणार आहे. मी काही कामानिमित्त बाहेर होतो, पण आता हे सगळे मार्शल्स आहेत, रेफरीज आहेत आणि ह्यांचं ब्रीफिंग चालू आहे की मासेचं मेजरमेंट कसं करावं. तर हा एक गिटार शार्क आणि त्याचं सगळं ब्रीफिंग चालू आहे. त्याच्यानंतर मास्तर तुमच्या हातात काय GT आहे, तर GTचं मेजर कसं असावं ते उद्या मी सकाळी सगळ्यांना दाखवीनच. पण सगळ्या मार्शलला आपल्या जे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं सगळं ब्रीफिंग केलं जातं की माशाचं मेजरमेंट कसं करावं, त्याचे पॉइंट्स कसे ठरवावे, याचं सगळं ब्रीफिंग चालू आहे. पराग दादा, आपण सगळ्यांना ब्रीफ करतोय की माशाची लेंथ आणि हे कसं करायचं. आपण जे सर्कल हुक यूज करतोय सो तो काय प्रकार आहे आणि त्याबद्दल. सर्कल हुक आपण आपला मेन उद्देश आहे फक्त मासे आपल्या इथे कोणते अवेलेबल आहेत ते बघणं. आणि सर्कल हुक याच्यासाठी तो कॅच अँड रिलीज करण्यासाठी. ओके. सर्कल हुक हा कधी मासा गिळला तरी तो माशाच्या पोटात जाऊन अडकत नाही. अच्छा. तो फक्त माशाच्या जबड्यात अडकतो अशा भागामध्ये जिकडनं तो काढल्यानंतर माशाला काही डॅमेज होत नाही. अच्छा. इनसेन्सिटिव्ह पार्ट मध्ये जसं जबड्यात अडकतो आणि तो मासा आपण सेफली रिलीज करू शकतो. म्हणजे आपण किनाऱ्यावर आणला, त्याचं मेजर केलं आणि पुन्हा सोडल्यावर तो मासा जिवंत राहतो. मला एक सर्कल हुक दाखवू शकतोस का. हा सर्कल हुक. ओके. याचा जो पुढचा पंट आहे पाठून हा. अच्छा. ओके. सर्कल हुक आहे. सर्कल इन द सेन्स ह्याचा जो पुढचा पंट आहे हा इकडे. ओके. हा आतमध्ये आलेला आहे. अच्छा. इझिली कुठे हुक होणार नाही. आता मी जरी असं घातलं तो इझिली हुक नाही होणार. फक्त जेव्हा तो मासा पूल करेल हा. तेव्हा तो पूर्णपणे तोंडातून बाहेर येऊन फक्त माशाच्या तोंडात अडवतो. अच्छा. अशा प्रकारे तो बनवलेला आहे. ओके. वाजलेत रात्रीची 12:15 आणि इथे एक काम चालू आहे फ्लॅग लावण्याचं. तसं फ्लॅग कशासाठी बनवतात. सो पियूत आहे फ्लॅग कशासाठी आपण बनवतो. हे आपले स्पॉट मार्किंग साठी आहे, ज्याच्याने आपल्याला जे आता नंबर आपण अलॉट करणार ते तिथे इझिली प्रत्येकाला. आपण नंबर कसे अलॉट करणार सकाळी. ते आपल्या सॉफ्टवेअर वरनं आपण करणार आहोत. आपण ते ऑनलाईन सिस्टीमनी प्रत्येकाला नंबर येणार आहे त्याप्रमाणे. ओके. म्हणजे चिठ्ठ्या नाही काढायच्या. चिठ्ठ्या नाही, चिठ्ठ्याच टाईप पुढे आता आपण ऑनलाईन केले. टेक्नॉलॉजी आपण आता आपण इंटिग्रेट केलेली आहे या वेळेला. ओके. तर आपण असं पुढे जातोय, दरवर्षी नवीन काहीतरी करतोय. तो ज्याला जो नंबर अलॉट होईल त्याने त्या नंबरवर उभं राहायचं. आणि प्रत्येक पार्टिसिपेट मध्ये आपण डिस्टन्स किती ठेवतोय. कमीत कमी 15 मीटर तरी आहे प्रत्येकामध्ये. ओके. म्हणजे लाईन टँगल नको व्हायला, कोणाची कास्ट करताना कोणाला त्रास नको व्हायला, या हिशोबाने आपण ते ओके. सो फ्रॉम गोवा टू मुंबई म्हणजे जर बीच बघितला सो अप्पर आणि उपर आणि येट अशी साईड असेल. सो आपण गोव्यापासून आपण चालू करतोय आणि मुंबई साईड पर्यंत आपण पार्टिसिपेटला उभे करतोय. प्रत्येक पार्टिसिपेट मध्ये आपण 15 मीटरचं कमीत कमी अंतर ठेवतोय. तर गुड मॉर्निंग. वाजलेत सकाळचे 5. 4:30 वाजता सगळा सेटअप पुन्हा चालू झालेला आहे. इथे काय काय आता चालू आहे. जो कार्यक्रम संध्याकाळी झाला तोच आता आहे. क्रिवचं मला कार्ड मिळालेले आहे. गुड मॉर्निंग टीम केकचे. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आता आपण इथे काय करतो विदा. आता आपण इथे आपल्याला गुडी बॅगचे डिस्ट्रीब्युशन आहे. ओके. त्याच्यानंतर स्पॉट अलोकेशन, अच्छा. ID कार्ड, लंच कुपन आणि बेड सगळं आपण. तर आता इथे गुडी बॅग दिली जाते. इथे त्यांचा स्पॉट ठरवला जातोय. स्पॉट अशा प्रकारे की आज सकाळचं सेशन आहे ते 6 ते 1. देन संध्याकाळचं सेशन आहे ते 4 ते 8 आणि उद्याचं सेशन आहे ते पुन्हा 6 ते 1 मॉर्निंग. तर ह्या 3 सेशनमध्ये पार्टिसिपेट कुठे उभा राहील हे टेक्नॉलॉजी वाईज ठरवलं जातं आणि मग त्या सेशनला त्या पार्टिसिपेटने उभं राहायचं त्या स्पॉटला. अभी ही सिस्टीम कशी वर्क करते. ही ऍक्च्युली स्पॉट जनरेशन आहे. आपण मेंबर सिलेक्ट करतो आणि सिस्टीम आपल्याला रॅन्डम 3 सेशनचे 3 स्पॉट देते. ओके. तर आपण इंडिव्हिज्युअली पण ब्लॉक करू शकतो आणि टीमनी पण ब्लॉक करू शकतो. ओके. टीमने गेलं तर प्रत्येक सेशनला लाईनीत नंबर येतात. अच्छा. टीम 2 ते 10 लोकांची रॅन्डमली कुठे पण येते पण लाईनी देते. लाईन येते. आणि इथे आपण ते मेन्शन करतोय स्पॉट नंबर मेन्शन करतो आहे. ओके. तर स्पर्धक सगळे उभे राहिलेले आहेत. हा बघा हा 100 नंबर आहे. इथून पुढे 100 स्पर्धक आहेत आणि इथून 19 स्पर्धक आहेत. तर असे हे स्पर्धक सगळे उभे राहिलेले आहेत. आता थोडं लेट झालं आहे 1 तास पण तो टाईम आपण ॲडजस्ट करून देणार आहोत. बरोबर 7ला आपण इथे फायरवर्क करणार आणि या स्पर्धेला सुरुवात होणार. केकचे सर्फ फिशिंग
कॉम्पिटिशन 2025. डॉक्टर चालू करतो आपण. हा चालू होतोय. लक्ष द्या. फायरवर्क सुरू झाल्याबरोबर तुम्हाला कास्टिंग करायला अलाउड आहे. हरकत नाही. फायरवर्क स्टार्टेड. सेट लाईट. फायरवर्क चालू झालेलं आहे. आणि स्पर्धा कास्ट करायला सुरुवात केली. फर्स्ट कास्ट. फर्स्ट कॅच देखील झालेला आहे आणि इथे कॅच झालेला आहे. बघा काय आहे कॅच. सुटला. अवघ्या म्हणजे जवळजवळ 6:50 टुर्नामेंट चालू झाली. अवघ्या 5व्या मिनिटालाच कॅच झाला. मेजर जय हिंद. काय होता तर मित्रांनो, आपला जो गेल्या वर्षीचा व्हिडिओ जर बघितलात तर दादा आणि त्यांचा मुलगा हे दोघे जण कुठून आलेला तुम्ही? जयसिंगपूरवरनं खास स्पर्धा बघण्यासाठी बाईकने आले होते आणि यावर्षी त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. कसं वाटतंय? एक नंबर आहे आणि सगळी व्यवस्थित केलेले केलेलं आहे. म्हणजे जे जिथल्या जिथं जे सामान बिमान आहे अच्छा. सगळं व्यवस्थित आहे. जास्तीत जास्त लोकांनी नक्कीच असं पार्टिसिपेट करावं. नक्कीच नक्कीच. मग आज काय शाळेला दांडी मारून आता कितवीत आहेस? 6वीला. तुला पण आवड आहे फिशिंगची? वा. पुढच्या वर्षी तू पण पार्टिसिपेट करायचं. येस येस येस. आवड लागली पाहिजे. नक्कीच. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. नाव कसं तुमचं? हरी चोंडकर. कुठून आला तुम्ही? मी मुंबईवरून आलोय. अरे वा. खास स्पर्धेसाठी मुंबईवरून आलात? खास स्पर्धेसाठी. या अगोदर कुठे स्पर्धा खेळलेल्या? हो, याच्या अगोदर पण खेळलोय ना मी. अच्छा. मालगुणची खेळलोय. कोंडवलीची त्याच्या अगोदर ऑल इंडिया झाली त्याच्यामध्ये. अच्छा, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट केलेलं तुम्ही. कसे वाटलं नियोजन? नियोजन मस्त आहे एकदम. तुम्हाला असं काय वाटतं की पुढच्या स्पर्धेला आपण काय बदल करावे किंवा काय? नाही, काय बदल असे काय नाही. सगळे व्यवस्थित all good. अरेंजमेंट सगळी व्यवस्थित आहे. नक्कीच. सो 3 सेशन मध्ये आहे. आता तुम्हाला काय नंबर मिळालाय? मला 66 नंबर आहे माझा. ओके. आणि नंतरचे काय नंबर आहेत? नंतरचा नंबर आहे 20 20 आणि 10. 10 म्हणजे पुढे आणि पुढे त्याच्या पुढे. हो, सही आहे. म्हणजे तुम्हाला सगळीकडे खेळता येईल. खेळता येणार आहे. आणि तुम्ही आता काय टेंट लावताय? टेंट लावतोय. अरे वा, फर्स्ट क्लास. तर इथे कॅच झाली आहे. शेंगटी आहे. मार्शल आला? अच्छा, मार्शल आहे इकडे. तो शेंगटी आली आहे. क्वालिफाईड आहे कॅच. ओके. मार्शलने हे केलेलं आहे. मार्शलचा जो निर्णय आहे, तुम्ही सॅटिस्फाय आहेत? हो. व्यवस्थित त्यांनी मेजर केलेलं आहे. तुम्ही कुठून आलात? मी रत्नागिरीवरून. रत्नागिरीवरून. फर्स्ट क्लास. बेस्ट लक तुम्हाला. पेट खाऊन गेला. कुर्लेत काय कळत. काय नंबर आहे तुझा? 23. 23. तेजा गुरव, ज्याचे फिशिंगचे व्हिडिओ फेमस आहेत. तेजा गुरव व्लॉग्स, बरोबर ना? तेजा गुरव फक्त तेजा गुरव व्लॉग्स काय नाही. तेजस गुरव काही पण टाकलं तर येणार. येस. सो फिशिंगचे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पार्टिसिपेट केलाय त्यांनी. पहिल्यांदाच चालू आहे सर्फ फिशिंग आपण करत नाही. आपण रॉक एरियामध्ये गरवतो, बरोबर. पण सर्फ फिशिंग पहिल्यांदाच करतो. कॉम्पिटिशन किती खेळतोय? पहिलीच कॉम्पिटिशन. फर्स्ट कसं वाटलं? अरेंजमेंट कशी वाटली? छान वाटली. एकदम मॅनेजमेंट खतरनाक वाटली. मस्त. थँक्यू सो मच. धन्यवाद. मार्शल 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 मस्त. थांब त्यांना डिस्टर्ब करू नका. एक नंबर. नाईस कॅच, नाईस कॅच. थोडी वर घेऊ दे मार्शल. पाणी येणार तिथे. काय आहे? कोकर GT
एक नंबर साईज. जो रात्री दाखवलेला तो. हा काल जो दाखवला तो नाही आहे, म्हणजे काल तो मेला ना कालचा, हा दुसरा आहे. जाती आहे त्याची, प्रजाती. काय घालतात तडे येतो ना तो. काय लक आहे बघा आपलं. इकडे जातो तिकडे भेटतो. उलटा उलटा. किती वेळ राहतो रे असं बाहेर काढून? थांब चाल. बघा मेजर 38. बरोबर आहे लगे पुढे हा 38. सॅटिस्फाईड. मार्शलने जे मेजर केलं तुम्ही सॅटिस्फाईड आहे? हे बघा 38 सेंटीमीटर इथून ते इथपर्यंत. हे सारे आपल्या जिल्ह्यात नाही. माझ्या गावाच्या बाजूचे 2 किलोमीटरला घर आहे भाई. लगभग भाई. मग तू जवळ आलास, इथेच बस ना तू. तर मेजर करतायत आपल्या ऍपवर टाकायला. किती वेळ राहतो रे असा मासा? राहतो अर्धा तास राहतो. काय बोलतो? हा झालेलो हा. चला चला रिलीज, कॅच अँड रिलीज. परत एकदा पटकन धर म्हणून. थांबा थांबा. थांब रे. रॉडचं मागा भाई इसका. मग काय धावता पुढे पुढे. कर रिलीज. चला रिलीज करा. सो आपला नियम आहे कॅच अँड रिलीज. आणि त्या नियमानुसार आता आपण मासा पाण्यात सोडणार. चलो चलो. तर चालत चालत आपण फर्स्ट पार्टिसिपेट कडे आलेलो आहोत. कहाँ से आए हो आप? मैं खारघर. खारघर मुंबई से. इसके पहले आप कॉम्पीट किए हो कहाँ पे? कोकण में मीरा बंदर. अच्छा रत्नागिरी में किया था, वहाँ पे किया था. कोकण वाला. यहाँ का कैसा लगा अरेंजमेंट और अच्छा मस्त एक नंबर. सॅटिस्फाईड हो आप? थँक्यू. सो यांचा एक नंबर आहे. मुंबईवरून आलेत आणि इथून आता स्पर्धा जवळजवळ 1.5 किलोमीटर. फिशिंग क्षेत्रात नशीब घेऊन आलेला माणूस वैभव दादा आपल्याबरोबर लक्षद्वीपमध्ये होता आणि शेल फिश त्यांनी काढलेला. आणि त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या थोपाडीत मारून घेतलेलं की मी बोटीवर गेलोच नव्हतो. असं नाही की मी नव्हतो म्हणून मिळालेला. वैभवदा फर्स्ट कॅच काय होता आजचा? शेंगटी होती तुझ्याच तू जे ज्या 10 लोकांमध्ये 3 शेंगटे लागल्या सकाळी. लागोपाठ एकामागे एक झाला की एक मी मला फोटो दाखवू शकतो शेंगटीचा? आणि क्वालिफाईड कॅच आहे? क्वालिफाईड आहे का ते नाही सांगता येत तुम्हाला. अच्छा 20 म्हणजे क्वालिफाय असणार आहे. ओके 20 सेंटीमीटर. हां 20 सेंटीमीटर. अच्छा फर्स्ट क्लास. सो फर्स्ट कॅचचा विनर आहे अक्षू, द मॅन फ्रॉम रत्नागिरी. नाव काय? अक्षय शिवलकर. अक्षय शिवलकर. कितीचा भेटला? 20 सेंटीमीटर फर्स्ट कॅच आहे. काय होतं? शेंगटी. तर आपल्याबरोबर लेडी अँगलर आहेत. नमस्कार ताई, कुठून आलात तुम्ही? रत्नागिरीवरनं. या अगोदर कुठे खेळलेलात टुर्नामेंट? मिऱ्यावरती खेळलात म्हणजे जी आता लास्ट मंथ केलं. कशी वाटली ही टुर्नामेंट? आयोजन चांगलं वाटलं. तुम्हाला बेस्ट लक. तर आपल्याबरोबर मार्शल दत्ताभाऊ आहेत. मार्शल दत्ताभाऊ, आम्हाला सगळीकडे पोचता येत नाहीये, त्यामुळे तुमच्याकडे काय झालेला कॅश मला बघायचं. कसं वाटतं? तुम्ही वेगळं का झाले? नाईस. अच्छा हे व्हिडिओ आम्हाला मिळू शकतात तुम्ही? हो नक्की नक्कीच. आमचे पण व्हिडिओ घेऊन ठेवलेले आहेत ते. आमचे व्हिडिओ देणार तुम्हाला. हो नक्कीच. पुढे आल्यानंतर काय नाही, चेंज होणार. क्लॅरिटी बाप आहे रे. कुठला फोन आहे? संध्याकाळचं एम आय मेन सेशन. रेडमी नोट 9 प्रो. सुंदर. जरा पुढे टाकला. माझ्या बाजूचा आहे ना, त्याला नुसतंच त्याला पाहिजे असतं ते अपेक्षा म्हणून मी बोललो खाण्यापिण्याचं नेमकं समजायला बोललो जास्त मी कुठं पण वा नाईस साईज. किती झाली? बाजूला अशा ही 41 41 सेंटीमीटर. नाईस साईज, नाईस साईज. शेपटीच्या वरचा जो भाग आहे हो, हो. ती काउंट करतोय ना आपण? हो शेपूट जिथून चालू होते त्याच्या खाली जे राऊंड शेप मध्ये दिसतंय ना ओके, त्याचं तिथपर्यंत लास्ट गेलं. तिथपासून. नाईस नाईस नाईस.
त्याकडे दापोलीवरनं अँगलर आणलेले आहेत आणि त्यांनी युनिक कॅच काढलेला आहे. पण हे खरंच हुकअप आहे का? खरंच हुकअप आहे. स्टारफिश झालाय हुकअप. नाईस. पण पुढच्या वर्षी बक्षीस ठेवू युनिक कॅच. नक्कीच. मित्रांनो आपला नाश्ता आलेला आहे. हा नाश्ता स्वप्नीलचं जे रिसॉर्ट आहे तिथूनच पुरवला गेला आहे. चहा आहे, नॉनव्हेजवाल्यांसाठी ब्रेड ऑमलेट आहे आणि व्हेजवाल्यांसाठी कांदा पोहे आहेत. तो बेस्ट नाश्ता आहे. सगळेजण आता नाश्ता करत आहेत. सकाळपासून बरेच हुकअप झालेले आहेत. त्याच्यामध्ये शेंगटी आहे, ट्रेवाली आहे, म्हणजेच आपलं कोकीर आहे, त्याच्यानंतर अजून वेगळी प्रजाती काय होती, हां स्टिंगरे आहे. तर असे मासे मिळत आहेत. आता थोडं शांत आहे कारण आता गरमी झालेली आहे. सो आता संध्याकाळचं जे सेशन चालू होईल त्याच्यात चान्सेस जास्त आहे हे मासे मिळण्याचं. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स या संस्थेच्या माध्यमातून आज तळाशील किनारी इथे जो हा उपक्रम घेतला गेला आहे, हा स्पर्धा जी घेतली गेली आहे तो खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमाचं एक मोठ्या चळवळीमध्ये रूपांतर व्हावं या दृष्टिकोनातनं थोडेसे शासनाची जे पॉलिसी झाली आहे, म्हणजे केंद्रीय मत्स्य धोरण जे झालेलं आहे, केंद्रीय मत्स्य धोरणामध्ये ह्याचा जर समावेश ऑलरेडी केला आहे त्यांनी की कॅच पिक्चर अँड रिलीज असा तो एक मुद्दा त्याच्यामध्ये टाकला आहे. तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने ह्यांना परवानगी आणि ह्याची व्यापक प्रसिद्धी जर झाली तर खरोखरच जास्तीत जास्त लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर स्थानिक जी माणसं आहेत त्यांना इथली जैवविविधता आणि इतर गोष्टी ह्या गोष्टी पण दाखवता येतील. मी अशा प्रकारचे उपक्रम करणाऱ्या आणि त्यांना प्रसिद्धी देणाऱ्या दोन्ही मालवणी यूट्यूब लाईव्ह चॅनेल आणि कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारच्या स्पर्धा जास्तीत जास्त व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कार्यरत राहू असे या माध्यमातून सांगतो. थँक्यू सो मच. तर आपण आता आलो आहोत जिथे आपली जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे, संगम बीच रिसॉर्ट. आणि जेवणाला आता लगेचच सुरुवात होणार आहे. आज जेवणामध्ये आहे बांगडा, करी, फ्राय, बऱ्याच गोष्टी. आणि आपले एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत रिओ बूम. रिओ बूम हे आपलं एनर्जी ड्रिंक पार्टनर आहे आणि त्यांच्याकडनं आपण प्रत्येक स्पर्धकाला 2 ते 3 कॅन देणार आहोत पूर्ण या इव्हेंटमध्ये. सो स्पर्धकांना उन्हात तापल्यानंतर एनर्जी मिळावी यासाठी एनर्जी ड्रिंक रिओ बूम. हेलो जस भाई, कैसा है खाना? ग्रेव्ही अँड सुकट झिंगा टेस्टी यमी. थँक्यू व्हेरी मच. आणि तुझ्या हातानं वाढले आले तर आता आणि चव लागू लागली आता. काका नमस्कार. वयवर्ष 17. कसं आहे जेवण? थँक्यू. पेणवर मित्र आले तिथून, हुबळी ना, चिकोडी. कसं आहे जेवण? इथून पेणवरनं आलेत. कसं आहे जेवण? छान जेवण आहे. थँक्यू. आज काय कॅच होता दादा? कॅच काय झाला? आज काय नाही, आज पहिल्या सेशनला काय कॅटफिश. जेवण कसं आहे? चांगलं आहे. सॅटिस्फाईड. कसं आहे जेवण? व्हेज. नमस्कार रत्नागिरीकर. नमस्कार. व्हेज जेवण कसं आहे? चांगलं आहे. भंडाऱ्याला जेवणार आहे. मुंबईतला एकही भंडारा न सोडणार आहे. हर्षलला आता DOP आलेले आहे. जेवण कसं आहे हर्षल? अप्रतिम. आबा जेवण काय कॅच होता? कॅच काय होता? होईल संध्याकाळी होईल. कसं आहे जेवण? अप्रतिम. एकदम भारी. अरे याला सुरमई कोणी दिली? सुरमई दिली बघितली तूच देऊन गेलाय. अविदा कैसा है खाना? दादा कसं आहे जेवण? मस्त मस्त. तर फिश करी आहे, बांगडा करी, बांगडा फ्राय आहे, त्याच्यानंतर गोलमा आहे आणि आपले हायड्रेशन पार्टनर ना काय
हायड्रेशन पार्टनर, इन्फ्लक्स वॉटर बॉटल्स आणि हे आहेत एनर्जी ड्रिंक पार्टनर रिओ बूम. कसं आहे जेवण? एक नंबर सुंदर. हरिभाऊ आहेत आपल्यावर. एक नंबर. राजादा जेवण कसं आहे? तर ही आपली जी स्पर्धा आहे ही 2 सत्रात ठेवण्याचं कारण असंच असतं की भरती ते ओटी आणि ओटी ते भरती असा हा गेम खेळायला मिळतो. आता आहे ओटी, त्यामुळे पाणी बघाल तर खाली गेलेलं आहे आणि थोड्या वेळाने आता लगेचच भरती सुरुवात होईल. त्यामुळे माशाची ॲक्टिव्हिटी त्यावेळेतच सुरुवात होते. इमिजिएट आता कास्ट केल्यानंतर एक कोकर लागलेली आहे, जवळ 12 नंबरला लागली ना पियुदा? हो हो तर ह्या ज्या भरती ओटीलाच ॲक्टिव्हिटीज चालू होतात ना, हो हो. टाईट चेंज झाली की मोस्टली कॅचेस. त्यामुळे 3 टाईड चेंजेस यांना मिळत आहेत पार्टिसिपेटला 3 सत्रामध्ये. दादा क्या कॅच था? सकाळी लागलं एक स्टिंगरे, स्ट्रिंगर लागलाय सकाळी. काय साईज होती? एक 42 सेंटीमीटर. अरे वा, मस्त. अविनाश भाई आहेत. गुड इव्हनिंग. बॅनन ट्री कसं आहे? ठीक. Good evening. काहीतरी लक बदली व्हायला पाहिजे, लोकेशन चेंज केलं. लोकेशन चेंज झालंय, पण एक चांगली गोष्ट आहे ना, आपल्याला लोकेशन वेगवेगळे मिळतात. हो. नाईस. हळूहळू सूर्य चाललाय मावळतीला आणि मोठा गिटार शार्क लागलाय. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टी दाखवता का नाही येतात, कारण का स्पर्धक लांब लांब आहेत, त्याच्यामुळे कॅच थोडा कमी दिसतोय तुम्हाला. सुप्रभात मित्रांनो, कालचा पण सेशन मस्त झाला. बरेच कॅच आहेत. कालपर्यंत 76 कॅचेस होते, 76. आज बघूया काय रिपोर्ट आहे, किती मासे मिळत आहेत. आज डे 2 आहे. डे 2 मधला लास्ट सेशन आहे. आज सकाळी 6 वाजता कॉम्पिटिशन चालू झाली. आता वाजले आहेत साधारण 7 वाजलेले आहेत. आज साधारण 12 वाजेपर्यंत हे सेशन चालेल, हे सत्र चालेल आणि त्याच्यानंतर मग प्राइज डिस्ट्रीब्युशन असेल. सो असा हा पूर्ण आजचा कार्यक्रम असणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कॅच होता? आज काय झालं, काल एक स्टिंगरे भेटलेलं. काल एक स्टिंगरे होता. क्वालिफाईड झाली? नाही, थोड्यासाठी मिस. अच्छा. एक स्टिंगरे. अजूनपर्यंत काय स्ट्राईक नाही. आज सकाळी फर्स्ट रँकवर एक मासा आलेला आहे आज, जो फर्स्ट रँकवर आलेला आहे. बघू आता. बेस्ट लक तुम्हाला. छोटी वागळी. जर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला पर्यटन करायचं असेल, पर्यटकांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं आहे इंटरनेट, नेट सर्व्हिस. बरोबर ना? होय, अगदीच. म्हणजे जसं आपण टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, बाकीच्या खेळांमध्ये जसं क्रिकेट असो, छोट्या छोट्या टुर्नामेंटमध्ये पण यूट्यूब लाईव्ह वगैरे करतात. आज जर आपल्याकडे नेट असतं तर आपण यूट्यूब लाईव्ह पण केलं असतं. हो, अगदी यूट्यूब लाईव्ह पण केलं असतं. आणि अशा ज्या टुर्नामेंट्स आहेत ज्या कन्व्हेन्शनल नाही आहेत, जसं कबड्डी आहे, क्रिकेट आहे, त्या टुर्नामेंट्सला पण तेवढंच फुटेज मिळालं पाहिजे. नक्कीच. त्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी आपण पुरेपूर वापर करायला सुरुवात केली. पण त्या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करण्यासाठी कनेक्टिव्हिटी हा खूप मोठा इश्यू आहे. बरोबर. आणि तो प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित असणं खूप गरज आहे आणि काळाची गरज आहे. आपण इथे मागेच नाही राहिलं पाहिजे. नक्कीच. तर आय होप हा इश्यू पुढे जाऊन सॉल्व्ह होईल आणि या अनकन्व्हेन्शनल जे क्रीडा प्रकार जसं स्पोर्ट्स फिशिंग आहे, त्यांना जेणेकरून चालना मिळेल या सगळ्या गोष्टी. नक्कीच नक्कीच. तर अभिदा, आपण काय टेक्नॉलॉजीचा वापर केला, आपल्याला काय कळतंय आता? तर आपण जेवढे पण पार्टिसिपंट्स आहे ते आपण एका सॉफ्टवेअरमध्ये त्यांना ऍड केलेलं आहे. त्यांना स्पॉट्स अलोकेट केलेले आहेत सेशन वाईज. ओके. तर आपल्याला जो पण कॅच होतोय तो रेकॉर्ड होतोय या डायरेक्ट ऍप्लिकेशनमध्ये. ओके. ऍप्लिकेशनमध्ये टोटल 119 अँगलर्स आपण ऍड केलेले आहेत. त्याच्यामधले 63 अँगलर्सला कॅचेस झालेले आहेत आणि 63 अँगलर्सने मिळून 97
स्पीशीज 97 कॅचेस केलेले आहेत. आता या थर्ड सेशन मध्ये साधारण एक 9 वाजेपर्यंत. हां, मग तिन्ही सेशन मिळून 97 कॅचेस झाले. टोटल पॉईंट आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 448 पॉईंट आपल्याला दिसत आहेत. ॲव्हरेज दिसते. लार्जेस्ट कॅच जो आहे तो 86 सेंटीमीटरचा आपल्याला दिसतोय. हा ओव्हरव्ह्यू आहे सगळा. ओके. त्याच्यानंतर 2 दिवसाच्या टाईम स्पॅनमध्ये प्रत्येक टाईम स्टॅम्पला पॉईंट वाईज कॅचेस कुठे वर गेलेले आहेत ओके. आणि कुठे खालेले आलेले आहेत ते आपल्याला इथे दिसतंय. हा जो पूर्णपणे वर आलेला तो काल संध्याकाळचा आहे. हा काल संध्याकाळचा ग्राफ आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघताय तर कॅचेस कमी आहेत पण मोठे कॅचेस झालेले आहेत, त्यामुळे हा पॉईंटचा चार्ट हाय झालेला आहे. ओके. दुसरी गोष्ट, आपले जेवढे पण स्पीशीज कॅच झालेले आहेत आपल्या या किनारपट्टीवरती, तर कुठल्या स्पीशीज जास्त आहेत तर पाय चार्ट दिसतोय आपल्याला. तर आपण इथे बघितलं तर कॅटफिश आपल्याला जास्त लागलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रवेलीज म्हणजे आपण कोकेर म्हणतो ते जास्त लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर गिटार शार्क, स्टिंगरे, पाकड प्रकारातले मासे वगैरे असे लागत गेलेले आहेत. तर आपल्याला पाय चार्ट दिसतोय या किनारपट्टीवर कुठल्या प्रकारचे मासे जास्त आहेत. दुसरी गोष्ट, टॉप परफॉर्मर आपल्या टुर्नामेंटचे दिसत आहेत. हे ऑटोमॅटिक रेकॉर्ड सिस्टीमनी सगळे झालेले आहेत. ही आपण स्पेशली KXसाठी डेव्हलप केलेली आहे. टॉप परफॉर्मर्स आणि त्यांचे पॉईंट्स आणि कॅचेस पॉईंट वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 0 ते 9 पॉईंटमध्ये किती कॅचेस झालेले आहेत, 10 ते 19 मध्ये किती कॅचेस झाले, अशा प्रकारे तुम्हाला दिसते. तर म्हणजे बट ऑब्वियस आहे हायेस्ट पॉईंटचे कॅचेस कमी आहेत आणि ते आपल्याला आता कमी दिसत आहे, पण ओव्हरऑल कॅचेस चांगले आहेत. नंतर आपले 3 सेशन झाले. हे पहिल्या सेशनचा ग्राफ आहे. ह्याच्यामध्ये पॉईंट, कॅच आणि आपल्याला हे 3 दिसतात ॲव्हरेज साईज. हे पहिलं सेशन आहे जे काल सकाळी झालं. हे दुसरं सेशन आहे जे काल संध्याकाळी झालं. आणि आता तिसरं ऑनगोईंग सेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसत आहे. दुसरी गोष्ट, कुठल्या स्पॉटला किती कॅचेस झालेले आहेत हा आपल्याला स्पॉटवर प्रत्येक सेशन, हे सेशन 1 जे काल झालं आहे, हे सेशन 2 जे काल झालेलं आहे आणि हे आजचं ऑनगोईंग सेशन आहे. तर आज तुम्ही बघताय सेशन सुरू झालं तर कालच्यापेक्षा कमी कॅचेस आहेत, पण आज आपल्याला एक मोठा कॅच झालेला आहे. तो आता सध्या 77 टॉपला 81 स्कोर आहे त्याचा. बरोबर. तर हा सगळा आपण टेक्नॉलॉजी यूज करतोय, पण या सगळ्या टेक्नॉलॉजीला 100% नेटवर्क कनेक्टिव्हिटी आता लोकांना जर त्यांच्या मोबाईलवर बघायचं असेल की कोण टॉपला आहे, तर हा जो डेटा आहे तो आपण KXC आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला live.kxc.in वरती हे सगळे रेकॉर्ड दिसत आहेत. कोण पहिल्या रँकला आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड मधनं कुठूनही तुम्ही बघू शकता. कुठूनही अख्ख्या जगातनं कुठूनही बघू शकता. हे साधारण महिनाभर अवेलेबल राहील. त्याच्यानंतर हा सगळा डेटा आपण एक्सेल शीटमध्ये घेणार आहोत आणि हा सगळा डेटा आपल्या पूर्ण अँगलर कम्युनिटीला शेअर करणार आहोत, जेणेकरून त्यांना कधी फिशिंगला जायचं असेल या लोकेशनला तर त्यांना डेटा हेल्प करेल की कुठल्या टाइमला फिशिंगला जायला पाहिजे आणि कुठल्या टाइमला आपण अवॉइड केलं पाहिजे. बरं. तर हा सगळा आपण डेटा स्टोअर केला आहे या ॲपच्या माध्यमातून. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, तुम्हाला वर देखील कळेलच आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन होणार त्यावेळेला. आता थोड्या वेळातच 1 वाजता कॉम्पिटिशन संपणार आहे आणि सगळे स्पर्धक लंचसाठी जातील आणि लंच झाल्यानंतर मग प्राइस डिस्ट्रीब्युशन असेल. तर प्राइस, कॅश प्राइस आहे 50,000 फर्स्ट, 42nd आणि 30,000 थर्ड प्राइज आहे. आणि त्याच्याबरोबर फर्स्ट प्राइजला एवढे सारे टॅकल्स आहेत. अवघा जर तुम्ही बघितलं तर पेनचा हा पूर्ण रॉड आहे. त्याच्यानंतर स्केलकडनं हे वाउचर आहे. तुम्ही बघाल तर हे बघा, हे श्रीम्स आहेत. त्याच्यानंतर हल्कोकडनं एवढे गिफ्ट्स आलेले आहेत. कासांकडनं रील आहे. देन बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा. रब्बर शेड्स आहेत, हे जिगेट्स आहेत, रब्बर शेड्स आहेत. CNC कास्ट अँड कॅच कडनं काय आहे, गिफ्ट हॅम्पर आलेलं आहे. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत. अराउंड किती रुपयाचं हे सगळं सामान असेल? फर्स्ट विनरसाठी ऑलमोस्ट 50,000 प्लसचं सामान झालं. प्लस सामान प्लस सेकंडसाठी पण ऑलमोस्ट तेवढ्याच व्हॅल्यूज आहे. बऱ्याचशा जशी ही रील आहे किंवा फर्स्ट विनरसाठी हा रॉड आहे. ओके. हे फर्स्ट टाइम इंडियामध्ये आलेलं आहे. अच्छा, फर्स्ट टाइम इंडियामध्ये आलं. इंडियामध्ये आलेलं ओके. म्हणजे जो खेळ या रीलनी खेळेल तो पहिल्यांदाच खेळणार आहे. 100%. ओके. सो हे पेनने दिलेलं आपल्याला.
पेनने रॉड दिलेला आहे हा. ओके, सर्फ नवीन रोड. हो सर. त्यानंतर या देखील ह्या 3rd नंबरसाठी आहे ना, इथे देखील तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील, नंतर ते लोक मांडतील. सो हे जे स्पॉन्सरर्स आहेत जे आपल्याला लाभले आहेत त्या सगळ्यांसाठी बिग थम्स अप. वाजला 1 आणि कॉम्पिटिशन ओव्हर झालेलं आहे. आता आपण लंचकडे जाऊया पुन्हा एकदा. लंच झाल्यानंतर मग स्टेजकडे येऊया जिथे प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. तर आजच्या दुपारचा लंच आहे चिकन राईस. कसं आहे जेवण? चांगलं आहे. आणि आपल्याला पाण्यासाठी पार्टनर आहेत इन्फ्लक्स, आपले डिहायड्रेशन पार्टनर आहेत इन्फ्लक्स, ज्यांनी आपल्याला पाण्याच्या बॉटल्स दिल्या आहेत, त्यांच्यासाठी देखील बिग थम्स अप. तर लॉंग कास्ट कॉम्पिटिशन चालू आहे. फक्त कास्ट करायची, जेवढा लांब कास्ट होईल तो जिंकला. तर अशी ही स्पर्धा आहे. वागेश्वर, रामेश्वर आई भद्रकाली आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना वंदन करून मिरुत दुरी KXA 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण पोहोचलो शेवटच्या सत्रामध्ये म्हणजेच प्राइज डिस्ट्रीब्युशनला. आणि गेले 2 दिवस डोळ्यात तेल टाकून 3 सेशन मध्ये हा संपूर्ण ही स्पर्धा चालू आहे. असं म्हणतात पेशन्सचं दुसरं नाव म्हणजे अँगलर्स. आणि हे अँगलर्स गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये अतोनात प्रयत्न करतायत आणि आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर तत्पूर्वी या संपूर्ण कार्यक्रमा अंतर्गत गेले 3 महिने जास्तीत जास्त या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे. तर आणि जे खाचखळगे आले, जे अडथळे आले, पण त्यामधून सुद्धा ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यामध्ये यावर्षी ज्याचा मोलाचा वाटा आहे त्याला मी विनंती करतो, लक्ष्मीकांत कांबळे मालवणी लाईव्ह चॅनलचे संचालक, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांचं स्वागत करण्याबद्दल माझं छोटं मनोगत का व्यक्त करतोय, कारण का ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी KXA अनेक वर्ष मेहनत घेते. पण ती मेहनत आता कुठेतरी लोकांच्या समोर येते. युट्यूबच्या माध्यमातून असू दे, इतर प्रसार माध्यमांच्या मधून असू दे. आणि जर तुम्ही बघाल तर पैशाचं ढोंग करता येत नाही, हे खरं आहे. या सगळ्या स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि खूप चांगल्या रीतीने संपन्न करण्यासाठी बरेच दात्यांची गरज असते. आणि हे जी लोक माझ्या मागे बसलेली आहेत ही आपल्या KXA फॅमिलीसाठी सगळी उभी आहेत. तर एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आणि यापुढे देखील ही लोक आपल्यासाठी उभे आहेत. आमचे KXAच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग असेल किंवा आपला कोकण पट्टा असेल, तर हा संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये स्पोर्ट्स फिशिंगला कशी चालना देता येईल, इंटरनॅशनल लेवलच्या इक्विपमेंट्स असतील किंवा बोट्स असतील, तर त्याचं डिझाईन करून त्या बोट्स इथपर्यंत कशा आणू शकतो, तर याचा सगळा प्रयत्न आपला चालू आहे. आणि भविष्यात अगदी येत्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही सगळेजण KXA जी आपली आहे कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीचे मेंबर्स आहेत. जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत आपल्याला केला आहे, या सपोर्टची अपेक्षा आम्ही यापुढेही देखील तुमच्याकडनं करतो. आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पुष्पगुच्छ आणि शहाल देऊन या सर्व मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. टीमशिपमध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवला आणि एवढ्या सर्व मला वाटतं 120 ते 115 अँगलर्स मधून हा 3य क्रमांक प्राप्त झालाय मनोज शिरोडकरला. मी मयूर पटकरांना विनंती करतो, त्यांनी मेडल द्यायचं. आणि मी सत्यवान सरळ साहेबांना विनंती करतो, त्यांच्याशी असते तर प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल. 40,000 कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स 2025 द्वितीय क्रमांक होस्ट झालेले ज्याने गिटार शार्क 86 सेंटीमीटर पकडली ऑलवेज ब्यूटे. रोज रुपये 40,000 मोबाईल डेव्हलपर्स पुरस्कृत.
मोरेकर रेल्वेचे पुरस्कृत रोख रुपये 40,000 KX ट्रॉफी आणि मेडल मिळतो आणि हा संपूर्ण पुन्हा एकदा सेटअप मिळतो. जवळपास 30 ते 40 हजार सेटअप या छोट्या अँगलरला आणि हा करिश्मा करून दाखवला गेला. या 2 दिवसामध्ये खूप खूप अभिनंदन. शेवटचं बक्षीस म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस. आता सगळ्यांचे डोळे नजरा आणि मोबाईल टवकारल्यात अगदी खालच्यांचे पण, कारण शेवटचं बक्षीस आपण देतो. गेले 3 महिने या संपूर्ण स्पर्धेची जो काही लेखाजोखा आणि जी काय आयोजन चालू होतं त्यासाठी हा संपूर्ण घाट घातलेला आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार होतो. या तळाशीलच्या सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावरती 2 दिवस KXA सर्व अँगलर सर्व जवान आपल्या संपूर्ण प्रेरणाशक्तीने आणि पेशन्सने काम करत होते आणि ही स्पर्धा लढत होते. मी विनंती करतो हे बक्षीस द्यायचं मोरेकर रिअलिटर्सचे मालक आणि आपल्या संपूर्ण स्पर्धेत स्पॉन्सर रोख रक्कम ज्यांनी प्रायोजित केली आहे रोख रुपये 50,000 मोरवेकर साहेब आणि अथांग मोरवेकर या दोघांना विनंती करतो त्यांचे शुभस्थ कोकण एक्स्ट्रीम अँगलर 2025 चा मानकरी आहे हरीश चंदकर. 69 आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट मी चंदकर साहेबांनी आपला करिश्मा करून दाखवला आणि मला वाटतं त्याच माशाची त्यांनी खाल काढून पॅन्ट भरवली आणि ती पॅन्ट भरून ते आले. त्यांचा जोरदार टाळ्या चंदकर साहेबांसाठी. प्रथम क्रमांक कोकण एक्स्ट्रीम अँगलर किताब जिंकला 2025 चा. चंदकर साहेबांनी बऱ्याच वर्षाला अनुभव गाठलेला आहे त्यांचे आणि हाच करिश्मा त्यांनी आज तळाशील बिजवर देखील दाखवला. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण देखील येस, बराच कचरा ऑलरेडी गेला आहे. पराग दादाचे सगळे मित्र आहेत, माझे मित्र आहेत आणि सगळ्यांचे हातभार असतात आणि प्रत्येकाचं हेच स्वप्न आहे की आपला परिसर स्वच्छ राहावा. यासाठी हे सगळा कचरा ऑलरेडी बराच कचरा गेलेला आहे आणि बराच आपल्या स्पर्धकांनी देखील नेला आहे. आपण बिन बॅग त्यांना दिलेले. खूप खूप धन्यवाद. थँक्यू कदम साहेब, थँक्यू सो मच. कचरा साफ केल्याबद्दल मेडल आहे की तुला? हो, पहिल्यापासून. सुप्रभात मित्रांनो, आज टुर्नामेंटचा दुसरा दिवस आहे. टुर्नामेंट पार पडलेली आहे. खूप धमाल आली. सगळे KXA मेंबर आम्ही एकत्र होतो, स्पर्धक एकत्र होतो आणि KXA हे खूप मोठं कुटुंब आहे. या व्हिडिओद्वारे मी आम्हाला जे स्पॉन्सर लाभलेले त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की असे स्पॉन्सर जर लाभले तर ही टुर्नामेंट अधिकरित्या सुरळीत किंवा खूप छानरित्या आपण करू शकतो. मी खरंच आपले जे इकडचे स्थानिक डेव्हलपर आहेत मोरवेकर रिअलिटर्स त्यांनी जे आपल्याला मदत केलेली आहे त्याबद्दल बिग थम्सअप देतो त्यांना. असाच सहभाग आणि असाच पाठिंबा त्यांचा आपल्याबरोबर कायम राहू दे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.